विषयांतर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण यापूर्वीच पहिल्या 8 अध्यायांचा सारांश आणि त्यातील शिकवण सविस्तरपणे कव्हर केली आहे आणि आता आपण 9व्या अध्यायात प्रवेश करत आहोत. आजचा आपला विषय 9वा अध्याय म्हणजेच राजविद्या राजगुह्य योग आहे. हो, नक्कीच. या अध्यायात एकूण 34 श्लोक आहेत आणि आज आपण या संपूर्ण अध्यायाच्या अंतरंगात जाऊन एक अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा करणार आहोत. आतापर्यंतच्या प्रवासात आपण कर्म, ज्ञान आणि ध्यानाचे अनेक पैलू पाहिली आहेत, पण हा 9वा अध्याय खरं तर या संपूर्ण तत्वज्ञानाचा कळस मानला जातो. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपले मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या अध्यायातील अमूल्य ज्ञान आणि जीवनाचे धडे कोणत्याही क्लिष्ट भाषेशिवाय अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने समजून घेणे. आणि या चर्चेची सर्वात जमेची बाजू ही असेल की आपण हे तत्वज्ञान केवळ तात्विक पातळीवर न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनाशी कसं जोडलेलं आहे हे पाहणार आहोत. कारण राजविद्या राजगुह्य योग या नावावरूनच समजतं की हे ज्ञान अत्यंत सखोल आहे. आपल्या जीवनात, ऑफिसमध्ये, घरात, अगदी संघर्षाच्या क्षणीही सहज लागू करू शकतो. आज आपण या श्लोकांमागचा खरा अर्थ उलगडणार आहोत. हो, आणि सुरुवात करायची तर या अध्यायाच्या पहिल्याच भागात म्हणजे सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये या ज्ञानाला राजविद्या आणि राजगुह्य म्हटलं आहे. राजविद्या म्हणजे ज्ञानाचा राजा आणि राजगुह्य म्हणजे सर्वांत मोठं रहस्य. बरोबर. पण इथे एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो माझ्या मनात. जर हे इतकं मोठं रहस्य आहे तर ते सर्वांसमोर एवढ्या खुलेपणाने का मांडलं जात आहे? आपण सहसा रहस्य लपून ठेवतो ना, मग याला गुह्य का म्हटलं आहे? हा एक अतिशय उत्तम आणि मूलभूत प्रश्न विचारलात. रहस्य किंवा गुह्य याचा अर्थ असा नाही की ते एखाद्या तिजोरीत बंद करून कोणापासून तरी लपून ठेवलंय. अध्यात्मात रहस्य याचा अर्थ सूक्ष्मता असा होतो. अच्छा, सूक्ष्मता. किंवा केवळ बौद्धिक तर्काने पाहणाऱ्याला सहजासहजी समजत नाही. याला समजून घेण्यासाठी मनाची एक विशिष्ट तयारी, उघडेपणा आणि पूर्वग्रहरहित दृष्टिकोन लागतो. आणि याला ज्ञानाचा राजा यासाठी म्हटलंय कारण हे ज्ञान अत्यंत पवित्र आहे. ते केवळ पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. म्हणजे ते प्रॅक्टिकल आहे. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आचरणात आणायला अत्यंत सोपं आहे. हे ज्ञान आपल्याला एका अत्यंत अथांग आणि अव्यक्त अशा ईश्वरी स्वरूपाची ओळख करून देतं. बघा, यानुसार हे संपूर्ण विश्व एका अव्यक्त शक्तीने व्यापलेलं आहे. सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी त्या शक्तीमध्ये वास करतात, पण ती शक्ती त्यांच्यामध्ये अडकलेली नाही. हे ऐकायला खूपच तत्वज्ञानात्मक वाटतंय. पण जर आपण याचा व्यावहारिक विचार केला तर हे थोडं अमूर्त वाटू शकतं. अमूर्त म्हणजे सर्व काही त्या शक्तीत सामावलेलं आहे, तरीही ती शक्ती कशातच अडकलेली नाही. हे कसं शक्य आहे? आपण माणसं तर प्रत्येक गोष्टीत अडकतो, गुंततो. मग ही सर्वोच्च शक्ती अलिप्त कशी राहू शकते? हे समजण्यासाठी ना आपण या अध्यायात दिलेल्या एका अत्यंत सुंदर आणि समर्पक दृष्टांताचा विचार करूया. यात आकाशाचं आणि वाऱ्याचं उदाहरण दिलं आहे. आपण आकाशाची कल्पना करूया. आकाशात सर्वत्र वाहणारा एक महान आणि शक्तिशाली वारा असतो. बरोबर. तो वारा सतत वाहत असतो. कधी तो वादळाचं रूप घेतो तर कधी संथ वाऱ्याची झुळूक बनतो. तो सर्वत्र संचार करतो, पण तो नेहमी आकाशातच विसावलेला असतो. आता मला सांगा, वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे किंवा त्याच्या दिशेमुळे आकाश कधीही विचलित होतं का? किंवा आकाश त्या वाऱ्यासोबत वाहून जातं का? नाही, अजिबात नाही. आकाश फक्त त्या वाऱ्याला सामावून घेतं. वाऱ्याचं स्वरूप काहीही असो, आकाश नेहमी स्थिर आणि अलिप्तच राहतं. अगदी तंतोतंत. आकाशाचं हेच उदाहरण त्या सर्वोच्च शक्तीला लागू पडतं. सर्व सजीव, निर्जीव आणि ही संपूर्ण सृष्टी त्या सर्वोच्च शक्तीच्या आश्रयाने राहतात. ती शक्ती सर्वांचा सांभाळ करते, सर्वत्र व्यापून आहे, पण तरीही ती कशातही गुंतलेली किंवा लिप्त नसते. ती आकाशासारखी अलिप्त आहे. माणसांच्या भावना, त्यांच्या कृती, सृष्टीतील बदल या कशाचाही त्या मूळ तत्वावर कोणताही परिणाम होत नाही. वा, हे उदाहरण खरोखरच विचारांना स्पष्टता देणार आहे. आकाश आणि वारा ही संकल्पना डोळ्यासमोर आणली की ती अलिप्तता लगेच समजते. हो ना. पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो. जर ती सर्वोच्च शक्ती आकाशासारखी अलिप्त आहे, तर मग या सतत बदलणाऱ्या सृष्टीचं काय? निसर्गाचं हे चक्र कसं चालतं? कारण आपल्या सभोवताली तर सतत निर्मिती आणि विनाश सुरूच असतो.
आणि याच प्रश्नाचं उत्तर या अध्यायाच्या पुढील भागात म्हणजे श्लोक 7 ते 10 मध्ये सृष्टीच्या चक्राचं वर्णन करताना दिलं आहे. या अलिप्त शक्तीच्या अध्यक्षतेखालीच निसर्गाचं म्हणजेच प्रकृतीचं हे चक्र अविरतपणे चालत असतं. एका युगाच्या शेवटी किंवा प्रलयाच्या वेळी सर्व सजीव प्रकृतीमध्ये किंवा त्या मूळ तत्वामध्ये विलीन होतात आणि जेव्हा नव्या युगाची सुरुवात होते तेव्हा ते सर्व पुन्हा निर्माण केले जातात. हे अगदी ऋतूंच्या चक्रासारखं आहे. हिवाळ्यात झाडांची पानं गळतात, झाड निष्पर्ण होतं आणि वसंतात पुन्हा नवी पालवी फुटते. हे चक्र त्या सर्वोच्च शक्तीच्या नियंत्रणाखाली चालतं, पण तरीही ती शक्ती त्या प्रक्रियेत स्वतःला अडकवून घेत नाही. हे नैसर्गिक चक्र तर समजायला सोपं आहे, पण या निसर्गाच्या चक्रात आपण माणसं कुठे आहोत? कारण निसर्ग जरी शांतपणे आपलं काम करत असला तरी मानवी जीवन हे खूप गुंतागुंतीचं असतं. मानवी मनाचं काय? इथेच या अध्यायातील मानवी मानसशास्त्राचा सर्वात मोठा धडा दडलेला आहे. या चक्रात वावरणाऱ्या मानवांच्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या प्रवृत्ती किंवा मानसिकता इथे सांगितल्या आहेत. अच्छा, कोणत्या 2 प्रवृत्ती? पहिली आहे राक्षसी किंवा असुरी प्रवृत्ती. आता असुरी प्रवृत्ती म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर शिंगे असलेले राक्षस येतात. हो, नेहमीच्या गोष्टींमधले राक्षस. पण इथे तसा अर्थ अभिप्रेत नाही. ही एक मानसिक अवस्था आहे. जे लोक सतत मोहात अडकलेले असतात, ज्यांच्या आशा, कृती आणि ज्ञान पूर्णपणे व्यर्थ आणि अहंकारामुळे दूषित झालेलं असतं, ते या प्रवृत्तीचे मानले जातात. हे लोक केवळ भौतिक सुखांच्या आणि दिखाव्याच्या मागे धावत असतात. जेव्हा ती सर्वोच्च शक्ती या सृष्टीत वावरत असते तेव्हा ते तिला ओळखू शकत नाहीत, कारण त्यांचा दृष्टिकोन अत्यंत मर्यादित असतो. म्हणजे ते फक्त स्वतःचाच विचार करतात. बरोबर. ते जगाला केवळ मी आणि माझे या चष्म्यातूनच पाहतात. आपण आजच्या जगातही हे अगदी सहज पाहू शकतो. आजकाल आपण सगळेच एका जीवघेण्या शर्यतीत धावत आहोत. अधिक पैसा, अधिक सत्ता, अधिक प्रसिद्धी मिळवण्याचा हा मोह कधीच संपत नाही आणि या शर्यतीत आपण स्वतःलाच विसरून जातो. अगदी खरंय. म्हणजे ही असुरी प्रवृत्ती आजच्या काळातही तितकीच जिवंत आहे. पण मग याच्या विरुद्ध प्रवृत्ती कोणती आहे आणि ती कशी ओळखायची? इथं अगदी विरुद्ध असतात महात्मे किंवा दैवी प्रवृत्ती असणारे लोक. हे लोक अत्यंत दृढनिश्चयाने आणि विचलित न होता या सर्वोच्च शक्तीचा मूळ स्वरूप ओळखतात. ते दिखाव्याला बळी पडत नाहीत. ते जाणतात की या संपूर्ण बदलणाऱ्या सृष्टीच्या मागे एक न बदलणारं अविनाशी असं तत्व आहे. आणि म्हणूनच ते अत्यंत एकनिष्ठेने कोणत्याही भौतिक लाभाची अपेक्षा न ठेवता त्या शक्तीची भक्ती करतात. इथे आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आपली ऊर्जा नक्की कुठे खर्च होत आहे. आपण अशा गोष्टींच्या मागे धावत आहोत ज्या आज आहेत आणि उद्या नसतील, की आपण त्या चिरंतन सत्याचा शोध घेत आहोत. हा प्रश्न नक्कीच आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. आपण कुठे उभे आहोत याचा विचार करायला लावणारा आहे. पण जेव्हा आपण या दैवी प्रवृत्तीबद्दल आणि त्यांच्या भक्तीबद्दल बोलतो तेव्हा साहजिकच असा विचार येतो की ज्याची ते भक्ती करतात त्या सर्वोच्च शक्तीचं प्रत्यक्ष स्वरूप काय आहे. कारण माणसाला नेहमीच एखाद्या आकाराची किंवा रूपाची गरज भासते. आणि इथून पुढे हा विषय खरोखरच खूप रंजक होतो. श्लोक 16 ते 19 मध्ये ती सर्वोच्च शक्ती नक्की काय आहे हे सांगताना म्हटलं आहे की ती शक्ती विश्वातील सर्व काही आहे. ती शक्ती म्हणजेच यज्ञ आहे, क्रतुपूजा आहे, अग्नी आहे. या विश्वाचा पिता, माता आणि एकमेव आधार तीच शक्ती आहे. सर्वसमावेशक रूप आहे तर ते. हो. एवढंच नाही तर ओंकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे सर्व ज्ञानही तीच शक्ती आहे. तीच शक्ती सूर्याच्या रूपाने उष्णता देते आणि तीच ढगांच्या रूपाने पाऊस पाडते. हे ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या वर्णनात असंही म्हटले आहे की ती शक्ती अमृत आहे आणि आश्चर्य म्हणजे तीच शक्ती मृत्यू देखील आहे. हो. साधारणपणे आपण मृत्यूला एक नकारात्मक किंवा भयंकर गोष्ट मानतो. ईश्वराला आपण नेहमी जीवनाशी आणि अमृताशी जोडतो, पण मृत्यूशी नाही. हे विधान खूपच धाडसी आणि सत्य स्वीकारायला लावणारे आहे. होय, कारण आपण नेहमी द्वैतात जगतो. आपल्याला जन्म हवा असतो, पण मृत्यू नको असतो. पण सत्य हे आहे की जन्म आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्या दोन्ही त्या एकाच शक्तीचे पैलू आहेत. जो सृष्टीचा विनाश पाहू शकतो तोच नव्या निर्मितीचं स्वागत करू शकतो. पण यापुढचा जो भाग आहे ना, तो या संपूर्ण अध्यायाचा गाभा आहे असं मला वाटतं. कोणता भाग? इथे भक्तीच्या आणि कर्माच्या दृष्टिकोनातून 2 प्रकार स्पष्ट केले आहेत. एक असते अटींवर आधारित भक्ती किंवा सकाम कर्म आणि दुसरी असते निस्सीम भक्ती किंवा निष्काम कर्म.
मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपण जे आता अटींवर आधारित भक्तीचं किंवा सकाम कर्माचं उदाहरण देत आहात ते वाचताना मला आजच्या मोबाईलच्या प्रीपेड कार्डची आठवण झाली. अच्छा, प्रीपेड कार्ड कसं काय? आपण देवाशी जणू काही एखादा व्यवहार करतो. मी तुला हे देतो, तू मला ते दे. आणि ह्या अध्यायातही हेच अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की जे लोक वेदांचे अभ्यासक आहेत, सोमरस पितात आणि स्वर्गाची प्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ करतात, पुण्यकर्मे करतात, त्यांना स्वर्ग नक्की मिळतो. पण त्यात एक मोठी गोम आहे. अगदी अचूक ओळखलात. हे प्रीपेड कार्डचं उदाहरण अत्यंत चपखल आहे. तुम्ही पुण्यकर्मे करून स्वर्गाचं तिकीट नक्कीच मिळवू शकता, तिथलं दिव्य सुखही उपभोगू शकता. पण जेव्हा तुमच्या पुण्याची शिदोरी म्हणजेच तुमच्या प्रीपेड कार्डचा बॅलन्स संपतो, तेव्हा तुम्हाला पुन्हा या मर्त्य जगात म्हणजेच मृत्यूलोकात परतावं लागतं. म्हणजे पुन्हा शून्यातून सुरुवात. तेच तर. हे केवळ एक तात्पुरतं यश आहे. तुम्ही सतत वर खाली ये जा करत राहता. ही सकाम भक्ती आहे. तुम्ही काहीतरी मिळवण्याच्या आशेने करता आणि ते मिळतंही, पण ते शाश्वत नाही. त्यातून तुम्हाला कायमची मुक्ती मिळत नाही. प्रकारचा ताणच झाला. मग यातून कायमची सुटका कशी मिळवायची? शाश्वत असा मार्ग कोणता आहे? तो शाश्वत मार्ग म्हणजे निष्काम भक्ती किंवा कोणत्याही अटीविना केलेली अनन्य भक्ती. जे भक्त अनन्य भावाने म्हणजेच दुसरं कोणतंही ध्येय न ठेवता केवळ प्रेमाने आणि निष्ठेने त्या शक्तीचं ध्यान करतात, त्यांची पूर्ण जबाबदारी ती सर्वोच्च शक्ती स्वतः घेते. क्या बात आहे. या अध्यायातील सर्वात गाजलेला आणि आश्वासक विचार इथे येतो. योगक्षेमम वहाम्यहम. याचा अर्थ असा की जे त्यांच्याकडे नाही ते मी त्यांना मिळवून देतो म्हणजे योग, आणि जे त्यांच्याकडे आहे त्याचं मी रक्षण करतो म्हणजे क्षेम. याचा जर आपण मानसिक स्तरावर विचार केला तर हे खूपच मोठं आश्वासन आहे. आपण माणसं आपलं संपूर्ण आयुष्य दोनच गोष्टींमध्ये घालवतो. एक म्हणजे जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याची धडपड, आणि दुसरं म्हणजे जे मिळालं आहे ते गमावण्याची भीती. अगदी बरोबर. या दोन गोष्टींमुळे आपल्याला सतत ताणतणाव असतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला पूर्णपणे समर्पित करते तेव्हा ती या योग आणि क्षेमच्या ओझ्यातून मुक्त होते, कारण आता ती जबाबदारी त्या सर्वोच्च शक्तीची असते. बरोबर. हीच ती मुक्ती आहे. पण जेव्हा आपण मुक्ती, समर्पण आणि निस्सीम भक्ती असे जड शब्द वापरतो, तेव्हा सामान्य माणसाला असं वाटू शकतं की यासाठी खूप कठीण तपश्चर्या करावी लागेल, मोठे यज्ञ करावे लागतील किंवा संपत्ती खर्च करावी लागेल. पण श्लोक 26च्या आधारे भक्तीचा सर्वात सोपा आणि क्रांतिकारी मार्ग सांगितला आहे. हो, आणि मला वाटतं हा या अध्यायातील सर्वात सुंदर भाग आहे. या शक्तीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही मोठ्या संपत्तीची, भव्य यज्ञाची किंवा दिखाव्याची अजिबात गरज नाही. इथे अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की श्रद्धेने आणि प्रेमाने दिलेलं साधं पान, फूल, फळ किंवा अगदी थोडं पाणीही ती शक्ती अत्यंत आनंदाने स्वीकारते. होय. इथे वस्तूचं मूल्य अजिबात महत्वाचं नाही, तर त्या मागील भाव किंवा प्रेमाची शुद्धता महत्वाची आहे. खऱ्या अर्थाने ही अध्यात्माची लोकशाही आहे. इथे गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नाही. हीच या ज्ञानाची राजविद्या आहे. ती सर्वांसाठी उपलब्ध आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर याहीपेक्षा एक मोठं व्यावहारिक रहस्य या अध्यायात दडलं आहे. आपण नेहमी विचार करतो की आपण तर 24 तास मंदिरात बसू शकत नाही किंवा सतत ध्यान करू शकत नाही. आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला संसार आहे, नोकरी आहे, मग आपण ही भक्ती कशी करायची? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यावर एक अत्यंत सोपा उपाय दिला आहे. तुम्ही जे काही करता, जे काही खाता, जे काही दान करता किंवा जी काही तपश्चर्या करता, ते सर्व जर तुम्ही त्या सर्वोच्च शक्तीला अर्पण केलं म्हणजे समर्पण भावनेने केलं, तर तुम्ही कर्माच्या बंधनातून मुक्त होता. हे ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात आणायला किती कठीण आहे. आपण माणसं मुळातच प्रत्येक गोष्टीत मी हे केलं हा अहंकार बाळगतो. मी चांगलं काम केलं की मला त्याचा गर्व होतो, आणि माझ्याकडून काही चूक झाली की मला त्याचा भयंकर अपराधीपणा वाटतो. ही दोन्ही एका प्रकारची बंधनच आहेत. हो, हे कर्माचं जाळं आहे. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर आपण आपली प्रत्येक कृती, मग ते ऑफिसचं काम असो, घरकाम असो वा जेवण बनवणं असो, हे सर्व एका मोठ्या शक्तीला केलेलं अर्पण आहे असं मानून केलं, तर हा कर्तेपणाचा अहंकार गळून पडेल. अगदी तसंच. यालाच संन्यास योग असंही म्हटलं आहे. संन्यास म्हणजे घरदार सोडून जंगलात जाणं नव्हे, तर कर्माच्या फळाची आसक्ती सोडणं. जेव्हा तुम्ही तुमचा प्रत्येक कर्म तुझं तुला अर्पण या भावनेने करता, तेव्हा तुम्ही त्या चांगल्या आणि वाईट फळांच्या साखळीतून कायमचे मुक्त होता.
तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रामाणिकपणे करता, पण त्याचं जे काही फळ येईल ते प्रसाद म्हणून स्वीकारण्याची तुमची तयारी असते. यामुळे मनाला एक अफाट शांती मिळते, जी पैशाने किंवा सत्तेने कधीच मिळू शकत नाही. का केल्या आहेत किंवा ज्यांना समाजाने दुय्यम मानला आहे त्यांच्यासाठी हा मार्ग खुला आहे का? या अध्यायाचा शेवटचा भाग ह्या प्रश्नाचं अत्यंत आश्वासक आणि क्रांतिकारी उत्तर देतो. ही सर्वोच्च शक्ती सर्वांसाठी समान आहे. ईश्वराला कोणीही शत्रू नाही आणि कोणीही अतिप्रिय नाही. पण सर्वात मोठा दिलासा हा आहे की जर अत्यंत पापी माणसाने, ज्याने आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत, त्यानेही अनन्य भक्तीने आणि दृढ निश्चयाने योग्य मार्ग निवडला, तर तोही साधू किंवा सज्जन मानला जातो. म्हणजे इतकी क्षमाशीलता आहे? होय, कारण त्याने योग्य तो निश्चय केलेला असतो आणि तो शाश्वत शांतीच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतो. म्हणजे भूतकाळात तुम्ही काय होतात यापेक्षा वर्तमान काळात तुमची दिशा कोणती आहे याला अधिक महत्त्व दिलंय. हा खूप मोठा आशेचा किरण आहे. एवढेच नाही तर तत्कालीन समाजरचनेनुसार ज्यांना दुय्यम मानलं गेलं होतं, अशा स्त्रिया, वैश्य, शूद्र अशा सर्व स्तरांतील लोकांना हे सर्वोच्च ध्येय साध्य करण्याचा समान अधिकार आहे, हे या अध्यायात अत्यंत स्पष्टपणे ठणकावून सांगितलं आहे. परमेश्वराच्या दरबारात कोणताही भेदभाव नाहीये. तिथे तुमची जात, तुमचा धर्म, तुमची संपत्ती किंवा तुमचं लिंग मोजलं जात नाही. तिथे फक्त तुमची भक्ती, तुमचा शुद्ध भाव आणि तुमचा समर्पण भाव मोजला जातो. खरोखर हा 9वा अध्याय आपल्या विचारांच्या आणि जाणीवांच्या कक्षा रुंदावणारा आहे. आपण सुरुवातीला बघितलं की याला राजविद्या का म्हणतात, कारण हे ज्ञान अत्यंत शुद्ध आणि आचरणात आणायला सोपं आहे. त्यानंतर आपण अलिप्त आकाशाचं उदाहरण पाहिलं, प्रकृतीचं चक्र आणि मानवी प्रवृत्तींचं विश्लेषण केलं. बरोबर. सकाम विरुद्ध निष्ठारो भक्तीमधील, म्हणजेच त्या प्रीपेड कार्डसारख्या स्वर्गीय सुखातील आणि चिरंतन शांतीमधील फरक समजून घेतला. आणि शेवटी आपण हेही पाहिलं की आपलं दैनंदिन जीवनच, आपली प्रत्येक साधी कृती आपण भक्तीत कशी रूपांतरित करू शकतो. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी मला एक नवीन आणि थोडा विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. संपूर्ण चर्चेचा अर्क काढून एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपण आत्ताच या अध्यायात पाहिलं की ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही भव्य यज्ञाची गरज नाही. केवळ प्रेमाने दिलेलं साधं पान, फूल किंवा पाणीही पुरेसं आहे. हो, अगदी. आणि तो ईश्वर सर्वांसाठी समान आहे. तिथे कोणताही भेदभाव नाही. पण जर आपण आजच्या आपल्या सभोवतालच्या जगाकडे पाहिलं तर चित्र अगदी उलट दिसतं. हो, हे खरे. आपण ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी भव्य देवळे उभारली आहेत, लाखो रुपयांची कर्मकांडे सुरू केली आहेत आणि अगदी देवाच्या दर्शनासाठीही पैशांवर आधारित VIP रांगा निर्माण केल्या आहेत. ज्या शक्तीला केवळ एक साधं पान पुरेसं आहे, त्या शक्तीभोवती आपण मानवाने ही जी अवाध्य व्यावसायिकता आणि अर्थव्यवस्था उभी केली आहे, ती खरोखरच ईश्वरापर्यंत पोचण्याचा मार्ग आहे की आपल्याच मानवी अहंकाराचं आणि भौतिकतेचं एक नवीन प्रतीक बनली आहे. जर हा 9वा अध्याय आपल्याला साधेपणा आणि आंतरिक शुद्धतेचा मार्ग दाखवतो, तर आपण बाहेरच्या या दिकाव्यात कुठे हरवत चाललो आहोत, यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. हां, खरोखरच एक अत्यंत भेदक आणि विचार करायला लावणारा अंतिम विचार आहे. आपण मूळ तत्वज्ञान विसरून बाह्य कर्मकांडात कसे अडकतो याचीही एक मोठी जाणीव आहे. आजच्या या 9व्या अध्यायाच्या म्हणजेच राजविद्या राजगुह्य योगाच्या चर्चेतून आपल्याला केवळ तात्विकच नाही तर अत्यंत व्यावहारिक आणि डोळे उघडणारं ज्ञान मिळालं आहे. हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष जगण्यासाठी आहे. पुढील अध्यायासाठी आणि त्यातील शिकवणीसाठी आमच्यासोबत असेच जोडलेले रहा.